त्याच्यामध्ये वाघ्या शेंगदाण्याचं टाकलंय, म्हणजे तो लाल असतो आणि स्ट्रिप असते पांढरी, तर ती जात हायब्रिड आहे का शेंगदाण्याची? आत्तापर्यंत माझ्या माहितीमध्ये, माझ्या अभ्यासामध्ये शेंगदाण्याची हायब्रिड नाही आली. त्याला तारापूर म्हणजे BRCने म्युटेशन करून त्याच्यातनं काही रेडिएशन करून काही व्हरायटी तयार केलेल्या आहेत. BRC म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च स्टेशन. ओके. तर त्याने TPG-24 ट्रॉम्बे आणि TG-26 नावाच्या जाती विकसित केल्यात, पण त्या संकरित नाही आहेत. त्याचं बीचं बी करता येतं. आपल्याकडे शेंगदाण्यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. एक असतो तेलाचा, एक असतो खायचा. तेलाच्या याच्यामध्ये 5 ते 4% तेलाचं प्रमाण जास्त असतं, त्याच्या तो घशाला खवख होतो किंवा पोट बिघडतं. त्याच्यानंतर स्थानिक ह्याच्यामध्ये 3 प्रकार होतात: उपट्या, निमपसऱ्या आणि पसऱ्या. उपट्याची वाढ उभट असते, कमी दिवसाचा असतो. पसऱ्या जास्त दिवसाचा असतो आणि निमपसऱ्या मध्यम दिवसाचा असतो, म्हणजे 90 ते 100 दिवस, 100 ते 120 दिवस आणि 140 दिवस. याच्यामध्ये उपट्या उपटताना शेंगा मुळानं येऊन येतात आणि पसऱ्या जो असतो तो असा पसरतो, तो नांगरलाने उकरून काढायला लागतो, कारण रोप फक्त हात येतं, त्या शेंगा बऱ्याच जमिनीत राहतात. तर पूर्वी आपल्याकडे जे लावत होते ते पसऱ्या लावत होते. कारण काय त्याचं? त्यावेळेस ह्या विकसित तेवढ्या झाल्या नव्हत्या. तर पहिल्यांदा विकसित केली JL-24, म्हणजे राहुरी कृषी विद्यापीठाने ते स्थानिक जातीतनं विकसित केली. JL-24 आणि SB-11 अशा 2 जाती आल्या, त्या उपट्या होत्या. आणि मग ते पूर्वी आपल्याकडे प्रथा अशी होती की निमपसऱ्याला उत्पादन जास्त येतं, पसऱ्याला उत्पादन जास्त येतं, उपट्याला कमी येतं. तर नांगरून त्या बायका वेचायला बसायच्या. त्याची त्याला मजुरी नव्हती, वाटा असायचा. त्याचे चांगलं काम करणारे जे कोणी असेल तर त्याच्याकडे शेतकऱ्यापेक्षा जास्त शेंगा असायच्या. आणि त्या शेंगा शेतकरी घरात ठेवायचा आणि प्रत्येक तालुक्यात प्लस किंवा मोठ्या गावामध्ये घाण्या होत्या, त्या आठवड्याचा 15 दिवसाचा महिन्याच्या शेंगा फोडून तेल करून आणायचं. आता घाण्या पण गेल्या आणि वेचणी पण गेल्या, आता हजेरीवरती असतं. तर त्या ह्याच्यामध्ये SB-11 आणि JL-24 हे 2 पहिल्यांदा खूप चालले. त्याच्यानंतर 3 दाण्याची, 2 दाण्याची, 3 दाण्याची, 4 दाण्याची. आता ह्या ज्या शेंगा आहेत ह्याचे भुईमुगाच्या, त्याच्यातनं ट्रॉम्बेने बदल करून 2 व्हरायटी काढल्या, TG-26 आणि TPG-24. त्याला खूप उत्पादन आलं आणि घुगे नावाच्या व्यक्तीने त्याच्यामध्ये शेंगदाण्यामध्ये पहिलं पॉलिमल्चिंग करून जागतिक रेकॉर्ड केलं उत्पादनामध्ये. हे कुठले होते म्हणजे एरिया? नाही, नाव माहिती नाही, पण शेंगदाणा करणाऱ्या भागातले होते. आणि त्याच्यामध्ये पॉलिमल्चिंग पहिल्यांदा केलं गेलं. पॉलिमल्चिंग करून त्याला भोग पाडून त्याच्या आऱ्या सुटण्याच्या आधी त्याला आऱ्या सुटतात आणि त्याला भर द्यायला लागते किंवा ड्रम फिरवायला लागतो. तर ह्याच्यातनं आत्ताच्या स्थितीमध्ये ज्या आहेत त्या वेस्टर्न कंपनीच्या चांगल्या आहेत, जास्त बियाणे. म्हणून एका शेंगदाण्याला वेस्टर्नच म्हणतात, वेस्टर्न शेंगदाणा. हां, वेस्टर्न कंपनीचे 5-10 व्हरायटी आहेत, त्यातली ती चांगली आहे. नंतर राहुरी विद्यापीठाने अजून एक व्हरायटी काढली, फुले उन्नप म्हणून. तर शेंगदाण्यात समस्या काय होते की शेंगदाणा आपण 2 वेळा लावू शकतो, एक पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात. जर प्री मान्सून पाऊस पडला आणि तेव्हा शेंगा तयार झाल्या असेल त्याला मोड येतात, जमिनीमध्येच मोड येतात, जे कोंब येतात. ते होऊ नये म्हणून राहुरी विद्यापीठाने जात काढली, तिचं नाव आहे फुले उन्नप. तिला 45 दिवस डॉर्मन्सी आहे, म्हणजे पाऊस पडला तरी शेंगांना मोड येत नाही. तर अशामुळे उत्पादनामध्ये वाढ झाली चांगली आणि उत्पादनाचं सातत्य पण टिकलं. त्याच्यात एक दोष काय होतो शेंगदाण्यामध्ये की बी जे असतं ते जास्त काळ टिकत नाही. आणि आता ज्या जुन्या नवीन पद्धती आल्यात ते शेंगा फोडायच्या यंत्रातनं काढल्यानंतर शेंग्याच्या दाण्याची साल फाटली तर तो उगवत नाही. म्हणून जे शेतकरी सामान्यपणे या उन्हाळ्यात लावलेल्या शेंगा पावसात ठेवतात, पावसात लावलेल्या शेंगा उन्हाळ्यासाठी वापरतात आणि ते घरचं बी ठेवतात, म्हणजे अख्खी शेंग ठेवतात. मग त्याच्यातनं काही लोकांनी प्रयोग करून शेंगा न फोडतात अख्खी शेंगच फोडायची, 2 दाण्यांची असेल, 3 दाण्यांची असेल, अख्खी शेंग फोडायची. जे प्लांट पॉप्युलेशन एखादं थोडं जास्त होतं, पण स्पेसिंग करून ते करता येतं. शेंगदाणा चांगला टिकतात खरं शेंगदाणा. आता वाघे आणि घुंगरू अशा 2 व्हरायटी. हां, घुंगरू म्हणजे JL-24.
अच्छा, जेल 24च ती हा, फुलतोय. हा. अच्छा. आणि वाघे ही जी व्हरायटी ती ती 3 दाण्यांची आहे बहुतेक. 2 दाण्याचीच आहे. 2 दाण्याचीच आहे. पण तुम्ही म्हणताय विकसित करतात म्हणजे नक्की काय करतात? विकसित करतात म्हणजे स्थानिक मध्ये म्युटेशन जे होऊन झालेलं असतं. हा. मुळामध्ये शेंगदाणा आपल्याकडचा नाहीच आहे. बर. त्याचं भुईमूग नाव आहे, म्हणजे मुगाचा जमिनीतला प्रकार. अच्छा. हां. बर. हे तर- मग- हे तर वेगळं तो- नवीन काहीतरी. आपल्याकडे शेंगदाणा तेल आयुर्वेदात नाही आहे. बरोबर, म्हणजे तिळाचंच आहे तसं. तीळ आहे, करडई आहे. दुसरं नाही. दुसरे तेल नाही आहेत, कारळ आहे. तर हे नंतर आलं, म्हणजे पोर्तुगीजांनी आणलं असं काहींचं मत आहे. बर. म्हणजे बटाटा शेंगदाणा हे पोर्तुगीजांनी आणले, मिरची, असं काही लोकांचा दावा आहे. बर. आपण त्याच्यात जायला नको. पण या 30-40 वर्षामध्ये खूप त्याच्यात बदल झाले आणि उत्पादन क्षमता खूप वाढली चांगल्या जातीमुळे. विकसित करण्या अगोदर विकसित करण्याअगोदर ज्या स्थानिक जाती असतात त्या लावलेल्या ज्या असतात त्यात निसर्गात काही बदल होतात. निसर्गात काही संकरीकरण होतं आणि त्यातनं बी सापडतं वेगळं. मग ते बीचा रंग वेगळा, बीचा आकार वेगळा, बीतले दाण्यांची संख्या वेगळी. मग त्या शेंगेमध्ये किती दाणे आहेत, ते घट्ट किती आहेत, याच्यावरनं विद्यापीठ ते कलेक्शन करतं. आणि मग त्याच्यात 20-25 जाती त्यांनी समजा लावल्या तर चांगली कुठली आहे, त्याला कीड रोग कमी कुठल्याला येतो आहे, दाणे त्याचे चांगले भरलेले असतात का, मग त्याच्यामध्ये मर रोग येतो का, किंवा त्याला पानांवरती काळे ठिपक्याचा एक रोग आहे तर तो येतो का, आऱ्या त्याच्या सगळ्या जमिनी चांगल्या कशा राहतील, असं त्याच्यातनं सिलेक्ट केली जाते की या तापमानाला या आर्द्रतेला ही जात चांगली आहे. मग ते ईस्ट झोन, वेस्ट झोन, सेंट्रल झोन अशा त्याप्रमाणे मग सेंट्रल गव्हर्नमेंटची संस्था असते, त्याच्यावर ते बियाणं जातं आणि मग त्याप्रमाणे ते हे होतं की कुठल्या भागासाठी कुठलं. तर आपल्याकडे चांगलं काम राहुरी कृषी विद्यापीठाने केलेलं आहे. कोकण कृषी विद्यापीठाचं पण तेवढं चाललं नाही, कारण शेंगदाण्याला दोष म्हणजे मुख्य म्हणजे माकडं आणि डुक्कर, साळींदर म्हणजे उंदराचा प्रकार, उंदीर, घुशी खूप. त्याचे मी एकट्याने लावलं तर सगळे उंदीर खाऊन टाकतात. त्याचे लक्ष खूप ठेवायला लागतं. पण जमीन खूप छान होतं, म्हणजे त्याचं बेवड एक शेतकऱ्याच्या भाषेत म्हणायचं झालं तर उडीद, मूग, कांदा, शेंगदाणा हे लावलं की पुढचं पीक खूप जास्त छान येतं. मुळं पण राहतात आणि ते नायट्रोजन फिक्सिंग क्रॉप आहे, त्याच्यामध्ये मुळं राहिली तर जास्त फायदा होतो. त्याचे शेंगा नॉर्मली शेतकऱ्यांच्या प्रथेमध्ये की माझ्या जेवणामध्ये मला जर समजा 2 भाकऱ्या लागत आहेत तर 1 चमचा तेल जेवायला लागतं. म्हणजे माझ्या ज्वारीच्या किंवा कार्बोहायड्रेटच्या उत्पादनापेक्षा 1/4 जागेमध्ये सुद्धा मला शेंगदाणा करून पुरतो. म्हणजे तेलाची गरज माझी शेंगदाण्याच्या माध्यमातून उन्हाळी पावसाळी, करडईमधनं हिवाळी किंवा अर्धरब्बीमध्ये तीळ, हे प्रत्येक शेतकऱ्याकडे असायचंच. आणि मग तो क्रॉप रोटेशनमध्ये जागा बदलल्यामुळे जमिनीची सुपीकताही टिकायची. म्हणजे फक्त त्याच्या अन्नाची सिक्युरिटी नव्हती तर त्याच्यासोबत जमिनीची सुपीकता, उत्पादकता हे सुद्धा टिकवण्याची पद्धत होती. तर हे सगळं आपण दिवसेंदिवस बंद होत करत गेलो आणि आता त्या सगळ्यांच्या समस्येमुळे उत्पादकताही गेली, जमिनीची स्वच्छताही गेली, सुपीकताही गेली आणि त्याच्यासोबत आपण रासायनिक खतांचा वापर जास्त केला, त्या तुलनेत सेंद्रिय खताचा वापर केलाच नाही गेला. अशा अनेक समस्या आहेत. आता तुम्ही त्याच्यात सांगितलं की यांनी कृषी विद्यापीठांनी उपट्या जाती काढल्या, त्याच्या अगोदर आपल्याकडे उपट्याच जास्ती होत्या, जास्त पसऱ्या आणि उपट्या होत्या. पण त्या तुरळक होत्या कारण त्या डोंगरात होत्या. काळ्या मातीमध्ये, चिकट मातीमध्ये पसऱ्या लावली जाते आणि डोंगराळ भागामध्ये माती ढिली असते, तिथे उपट्या लावली जाते. कारण काही चिकट माती असते त्याच्यामध्ये वाढ आणि वय जास्त लागतं मग तिथे. आणि मग त्याच्यानंतर ज्या पद्धतीमध्ये BBM आलं, BBM म्हणजे ब्रॉड बेड किंवा सरीवरंबे आले, त्याच्या सरीवरंब्यामध्ये लागवड करून त्याला भर देण्याची पद्धत आली. मग त्याची अवजारं आली, नांगराला जोडायची आली, ट्रॅक्टरला जोडायची आली. भर दिले की शेंगदाण्याला जवळजवळ 1.5 पट वाढ होते. आता प्रामुख्याने शेंगदाणा घाटावर सगळ्यात जास्ती होतो की अजून कुठे महाराष्ट्राच्या बघ याच्यामध्ये, म्हणजे उत्पादन शेंगदाण्याचं कुठे? जिथे सिंचन व्यवस्था आहे तिथे अनेक ठिकाणी कोकणात पण होतो आता. अच्छा, कोकणात पण होतो? हो, पोलादपूर पट्ट्यामध्ये काही ठिकाणी होतो. हंगाम कुठला असतो? उन्हाळ्यात करतात. पण कोकणामध्ये जास्त करून मग तीळ किंवा कारळ करतात.
पण पालघर भागामध्ये पण शेंगदाणा केला जातो. जास्ती प्रमाणात. हो, जास्त प्रमाणात म्हणजे पुरेशा प्रमाणात. अगदी बंद झाला असं नाही होत. फक्त काय आहे की मी एकट्याने लावलं तर चालणार आहे. मी माझ्या 4-5 मित्रांना जर करून त्याला पण सांगितलं आपण लावूया तर फायदा होतो. एकट्याने लावलं तर समस्या होतात. तुम्ही एकदा बोलताना असं पण सांगितलं होतं की शेंगदाणा पिकाला जास्त शेतात हालचाल चालत नाही. म्हणजे हालचाल चालत म्हणजे मुळात ते 90 दिवसाचं पीक आहे आणि त्याची जी फुलं येतात ती फुलं म्हणजे तो तरुणपयात येतो 90 ते 45 दिवस आधी. जे 85 दिवशी तो रिप्रोडक्शन स्टेज येते तेव्हा त्याला 30 ते 45 दिवस त्याला तणं नको पहिले. आणि मग त्याच्या आऱ्या जे सुटत आहेत त्या आऱ्या जमिनीत जाण्यासाठी ते तणं विरहित असणं आवश्यक असतं आणि त्याच्यावरती ड्रम फिरवणं आवश्यक असतं. तसे तिथे लागवड खूप जवळ आहे. 1 फूट 30 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर. तसे तिथे चालायला मध्ये जागा नसते आणि तिथे चालायला जागा नसते आणि पाल्याने सगळं गचपण झाल्यानंतर खाली उंदीर आणि घुशी खूप होतात कारण लपायला जागा राहते. स्पेसिंग जे ते आयडियली काय असायला? आयडियली स्पेसिंग आहे 30 बाय 10, निमपसराचं 30 बाय 15 आणि पसराचं 25 बाय 15. पसरतो म्हणून पसऱ्या आणि उभा वाढतो म्हणून उपट्या आणि तो उपटून शेंगा पण येतात त्याला. पण मग त्याचं सगळ्यात कमीत 90 दिवस आणि जास्त 140 दिवस. 140 दिवस. ती कुठली व्हरायटी? पसऱ्या. त्याच्यात खूप जाती आहेत म्हणजे हां. जे गुजरातमध्ये काही जाती विकसित झाल्या. गुजरातमधनं तेल आपल्याकडे खूप येत होतं. मग गुजरातनंतर एरंडीकडे वळलं. आता मला वाटतं जे लाकडी घाण्याचे सगळे तेल करतात ते गुजरातचं शेंगदाणा आणतात. त्या तेलाचं प्रमाण जास्त असतं आणि अंकुरणाचं म्हणजे प्री मान्सून पाऊस न पडल्यामुळे तिथे वाया जात नाही, कमी जातं. आणि मातीमध्ये जरा सच्छिद्रता जास्त आहे आपल्यापेक्षा. चिकट माती कमी आहे. चिकट मातीचा थोडे दोष असतात. गुणवत्ता असते पण चिकट असल्याने शेंगा पोसायला जरा त्रास होतो. शेंगा भुईमुगासंदर्भात वाचायचं असेल तर काय आहे का किंवा बघायचं असेल तर म्हणजे माहिती म्हणून म्हणजे हा व्हिडिओ तर आहेच पण अजून काही माहिती नाही. व्हिडिओ म्हणजे पेक्षा माहिती तुम्हाला वेस्टर्न कंपनीची तुम्ही शोधलीत ना तर वेस्टर्न कंपनीने खूप छान काम केलं आहे आणि कडधान्य आणि तेल याच्यावर त्यांचं काम खूप छान आहे आणि ते खूप त्याच्या बियाणे चालतात आणि गुणवत्तेची बियाणे असतात. विद्यापीठाची पण चांगली आहेत पण विद्यापीठाची उपलब्धता कमी आहे. पण ही म्हणजे मगाशी तुम्ही म्हणाला तसं ही सगळी जी बियाणे ती आपल्याला स्वतःच्या घरी साठवून हो प्रत्येकाचे करता येतात. जे ह्याच्यामध्ये अजून तरी असं नाही आहे की नाही प्रत्येक मला बाजारातून विकत आणायला लागेल. ज्याला बी सांभाळता येतं ना त्याला बीचं बी करता येतं. आणि आता उलटं काही ठिकाणी सरकार असं सांगतं की तुम्ही घरचंच बी ठेवा कारण ते हातावरती जर आपण शेंगा सोलल्या तर ते फाटतात आणि मग ते बी उगवत नाही. साल फाटलं की बी उगवत नाही. मग ते निवडत बसायला लागतं की कुठली साल गेली का. आमच्या इकडे तर 3 पद्धती म्हणजे शेंगा जेव्हा काढून येतात घरी तेव्हा 3 पद्धतीमध्ये सेग्रिगेट करतात. एक असे पूर्ण बारीक असतात त्याच्यामध्ये हार्डली एखादा शेंग असतो, दुसरी मीडियम असते आणि तिसरी एकदम मोठी असते टपोरी असते. बरोबर. आणि एकदम जी बारीक असते ती तेल काढण्यासाठी. बरोबर. म्हणजे कसं आहे की ते जे दाण्याची संख्या आहे ती मला भाजून त्याचं कूट करता येईल का तर नाही येणार. मग ठीक आहे तेलात घालू. आणि शुद्ध बीजापेटी फळे रसाळ गोमटी असल्यामुळे आपण टपोरं बी नेहमी ठेवतो लागवडीला. म्हणजे आपल्या डोक्यात असं असतं की आनुवंशिक शुद्धता आणि त्याचं उत्पादन ते बियाच्या प्रमाणे वाढेल. त्याचे जितके दाणे जास्त ती पण शेंग लोक लावतात की 2 दाण्याच्या ऐवजी 4 दाण्याच्या लावू. म्हणजे 2च शेंगा लागायच्या त्या म्हणजे शेंगात समजा 10 आहेत तर 10 गुणिले 2 तर 10 गुणिले 4 म्हणजे तेवढ्या जागेत शेंगा जास्त दाणे जास्त मिळतील. पण आता तुम्ही जसं ब्रॉड बेडचं सांगितलं तुमच्या म्हणजे तुमच्या माहिती किंवा हिशोबाने पावसाळ्यामध्ये ब्रॉड बेड वरती उत्पादनाच्या दृष्टीने जमिनीवरती येते. कुठली जमीन आहे त्याच्यावर आहे. म्हणजे काळ्या मातीमध्ये ब्रॉड बेड करायला लागेल आणि बाकीच्या मातीमध्ये सरी वरंब्यावर केलं तरी चालेल किंवा सपाटवरती लावून नंतर भर घेतली तरी चालेल. अच्छा सपाटवरती लावून नंतर भर. हो. फक्त त्यात कसं होतं की कावळा आणि उंदीर हे पेरलेलं बी पण काढून खातात. मग तुम्ही काय करायचं त्याला एकतर बियाला वरती हलकं गोमूत्र शिंपडायचं किंवा हलकं तेल कडुनिंबाचं तेल त्याला अलगद चोळायचं
म्हणजे साल नाही फाटली पाहिजे बरोबर. आणि ओलं पण नाही झालं पाहिजे. मग त्या बिला जर कडुनिंबाचा किंवा गोमूत्राचा वास आला तर पटकन तेवढं खाल्लं जात नाही. मग अंकुरल्यानंतर खाल्लं जातं. म्हणजे पहिले 3-4 दिवस तिथे आम्ही दोरा बांधायचो किंवा जुनी कॅसेट बांधायची की त्याचा फरफर आवाज होतो. मग ते पक्षी येताना थोडे घाबरतात. बरोबर. आणि पीक लागवड करताना चारही बाजूला मका लावणं आवश्यक असतं. आमच्याकडे सूर्यफूल जसं लावतात. हां, आतमध्ये म्हणजे आता गुरं नाहीत म्हणून सूर्यफूल पहिलं मका. पहिलं मका, कारण त्याचा कडवा होतो आणि त्या उंच पाहिजे म्हणजे पक्षी त्याच्यावर बसून कीड खातात. अच्छा. म्हणून चारी बाजूला एक विंड ब्रेकर पण होतो. पण त्याचे सरी वरंबे किंवा बीबीएम करून पुढचं पीक पण त्या वरंब्यावर घेता येऊ शकतं. पण नांगरायचं असेल तर नांगरायला लागतं. काही लोक नांगरतात, काही लोक बीबीएम एकदम परमनंट करून ठेवतात. पण शेंगदाणा काढताना आपण खोदतोच ना. म्हणजे आता समजा पसरा असेल तर तो नांगरणारच ना. उपट्या असेल तरी माती उपटलीच जाते, त्याच्यात ते माती ढिलीच होते. तर दुसरं पीक लावायला सोपंच असतं त्याच्यात. हा प्रश्न या अनुषंगाने विचारला की कल्टिवेशन कॉस्ट त्याच्यामध्ये काही कमी. कल्टिवेशन कॉस्ट कमी नाही होत. टोकन पेऱ्याने कमी होते कल्टिवेशन, म्हणजे सीड कॉस्ट कमी होते टोकन पेऱ्याने. कारण जसं साधारण गुंठ्याला 1 किलो बी लागतं, त्याची बीची कॉस्ट वाढते ना. म्हणजे पाभरीने पेरलं तर अजून जास्त लागेल. आणि पाभरीने पेरण्यामध्ये दरवर्षी गंमतच होते. म्हणजे कुठे ठिकाणी जड बी पडतं, कुठे नाही तो टाकणारा जो असतो ना त्याचं स्किल की त्याच्या मुठीत ते त्याने ओटीत बी घेतलंय आणि तो पाभरीने सोडतोय. मग ते पाभरी सोडत असताना त्याचा हात जो आहे ना तो अनुभवावा लागतो. मग आता त्याचे सीड पेट्या आल्यात, त्या बैलाला पण जोडता येतात आणि त्याच्यात चाकं असतात. त्या योग्य अंतरावरती योग्य बी पडतं. महत्त्वाचं काय, योग्य अंतरावर बी पडणं. गचपण झालं तर वाढत नाही आणि लांब झालं तर तण होतो. आता तुम्ही म्हणता तशी स्किल माणसंच नाहीत, कारण दरवर्षी मी पेरणीला बघतो ना कुठे जड बी पडतं, कुठे विरळ पडतं. म्हणून मग काय माहितीये का की मी 10 गुंठे लावायचे जे 5 गुंठे लावीन आणि टोकन लावीन. जे उत्पादन 10 गुंठ्यावरच येईल. कारण प्लॅन्ट स्पेसिंग म्हणजे शेतामध्ये उत्पादन नेहमी काढताना प्लॅन्ट टू प्लॅन्ट स्पेसिंग जे आहे ते जर मेंटेन नसेल तर उत्पादनात घट होते. जवळ झालं तरी घट होते, जास्त आलं तरी घट होते. म्हणजे ते खूप काळजीपूर्वक करायला पाहिजे. आपण काय करतो की काम उरकायच्या मागे असतो. 10 मिनिटात पेरणी. हां, म्हणजे आता झालं आमचं, मोकळं झालं असं नाही की वेळ लागला तरी चालेल, पण पद्धतशीर झालं पाहिजे. तुम्ही म्हणता त्याच्यावरून एक लक्षात, जी तुम्ही आता हे सांगितले 45 दिवस डॉर्मंट असतं. हां, म्हणजे टोकन पद्धती करताना पाऊस आल्यानंतर मी टोकू नाही शकत किंवा खूप हलका पाऊस आला तरच मला स्कोप मिळेल टोकायला, कारण आमच्याकडच्या काळ्या जमिनीमुळे. हां, बरोबर ना. म्हणून मग तुम्ही सरी वरंबे करता किंवा धूळ पेरणीसारखं सरी वरंबे करून. धूळ पेरणी केली की उंदीर लागतो. पण अच्छा, नेहमी वापशावरती पेरतात. तर म्हणजे त्याला शेतकऱ्याच्या भाषेत घात म्हणतात. घात आली की. हां, तो घात आहे ना, तो जर साधला नाही तर घात झाला. बियाणं गेलं नाही, घात झाला आपला. घात म्हणजे नुकसान आणि घात म्हणजे योग्य वेळ.